जय शिवराय मित्रांनो, शिक्षणासाठी आजकाल खर्च वाढलेला आहे आणि यामध्ये काही हुशार असे विद्यार्थी असतात किंवा काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनातर्फे शिष्यवृत्ती किंवा विद्यावेतन दिल्या जातं आणि त्याचबद्दलचा निधी वितरणाचा एक शासन निर्णय आलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना हे शिष्यवृत्ती विद्यावेतन मिळणार आहे त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा। तर मित्रांनो, हा शासन निर्णय 12 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये राज्यात गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत आणि सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पित तरतुदीमधून वित्त विभागाने वितरणासाठी उपलब्ध केल्यानुसार अर्थसंकल्पित मंजूर तरतुदीच्या 100%च्या प्रमाणात निधी वितरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता यानुसार शिष्यवृत्ती विद्यावेतन या उद्दिष्टाखाली नमूद योजनांसाठी एकूण 35,31,88,000 एवढा निधी वितरित करण्यास व सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। आता यामध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात वितरित करावयाच्या निधीचा तपशील हा पुढील प्रमाणे आहे। तर यामध्ये योजनेचं नाव आहे सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्त्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सहाय्य, त्यानंतर सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्त्या, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 182 अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने, उच्च माध्यमिक शाळा, त्यानंतर सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण शिष्यवृत्त्या, माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या, ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती, त्यानंतर खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती पूर्व माध्यमिक शाळा, त्यानंतर माध्यमिक शाळांमध्ये भारत सरकारची शिष्यवृत्ती, त्यानंतर इयत्ता 12वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या, त्यानंतर माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न हे 15,000पेक्षा अधिक नाही अशा इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुलांना फी माफी, अर्थोपाय, अग्रिमाशी समायोजन, त्यानंतर अवर्षणग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी, फीची प्रतिपूर्ती, त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृत्त्या, त्यानंतर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, त्यानंतर सैनिकी शाळा व महाविद्यालये अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते आणि या माध्यमातून आपल्याला एक आर्थिक फायदा याचा मिळतो। त्यामुळे आपला पाल्य हा हुशार असणंसुद्धा गरजेचं आहे, कारण अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या दिल्या जातात। आता याबद्दल आपला विद्यार्थी कसा आहे, आपला पाल्य कसा आहे, नक्कीच कमेंट करा। कोणत्या वर्गात आहे ते सुद्धा कमेंट करा आणि अशाच नवनवीन शिष्यवृत्तीच्या शैक्षणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद।